चर्चेत स्वागत आहे. आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत जो म्हणजे भाषेची आवड असणाऱ्या प्रत्येकासाठी अत्यंत कुतूहलाचा विषय आहे. हो. आणि खरं तर शाळेत असताना हाच विषय बऱ्याच जणांना थोडा अवघड किंवा कंटाळवाणा वाटायचा. अगदी बरोबर. आजची ही आपली चर्चा मराठी व्याकरणातील प्रयोग या संकल्पनेभोवती फिरणार आहे. आणि आजच्या या अभ्यासाचे मुख्य टिप्पण मास्टरिंग मराठी ग्रामर, कर्तरी अँड कर्मणी प्रयोग या अभ्यास साहित्यातून आपण घेतले आहे. व्याकरणाचे नियम अनेकदा केवळ तांत्रिक चौकटींसारखे वाटू शकतात. पण आजच्या या चर्चेचा मुख्य उद्देश हा आहे की कर्तरी आणि कर्मणी प्रयोगांमागील अत्यंत सोपे, तर्कशुद्ध आणि भाषिक विज्ञान उलगडून दाखवणे. हो, कारण व्याकरण म्हणजे केवळ नियमांची जंत्री नाहीये ना, ती कोणत्याही भाषेची एक अत्यंत सुंदर आणि लयबद्ध अशी रचना असते. नक्कीच. मला तर एखाद्या रहस्यमय कथेसारखं वाटतं, जिथे आपल्याला शोधायचं असतं की या संपूर्ण वाक्यात खऱ्या अर्थाने राजा कोण आहे. म्हणजे वाक्याचा कर्ता की कर्म अडलेलं आहे बरं का. अहा, ते कसं काय? म्हणजे जेव्हा आपण प्रयोगांचा असा विश्लेषणात्मक अभ्यास करतो ना, तेव्हा आपण फक्त भाषेची वरवरची रचना पाहत नसतो, तर ती भाषा अधिक अचूक आणि संवादात अधिक प्रभावीपणे कशी वापरता येते यामागचं मूळ विज्ञान आपण समजून घेत असतो. म्हणजे आपण जे बोलतो किंवा लिहितो त्या वाक्यांची बांधणी कशी झालीये हे समजायला मदत होते. अगदी. शब्दांच्या रचनेतून आपण समोरच्या व्यक्तीपर्यंत नेमका कोणता अर्थ पोचवत आहोत हे एकदा समजतलं की संवादात एक कमालीची स्पष्टता येते. त्यामुळे ही चर्चा केवळ नियमांपुरती मर्यादित राहणार नाही. तर ती भाषेच्या मानसशास्त्राचा वेध घेणारी ठरेल असं म्हणायला हरकत नाही. आणि म्हणूनच आपण थेट या व्याकरणाच्या गाभाऱ्यात प्रवेश करूया. सुरुवात करूया कर्तरी प्रयोगापासून. चालेल. कर्तरी प्रयोगाची ओळख करून देताना आपल्या स्रोतात असं म्हटलं जातं की जिथे कर्ता म्हणजेच वाक्यातील सब्जेक्ट हा खऱ्या अर्थाने हुकुमशहा किंवा राजा असतो, तो कर्तरी प्रयोग. हो. हे अत्यंत सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जेव्हा वाक्यातील क्रियापद हे कर्त्याच्या लिंग किंवा वचनानुसार स्वतःला बदलतं तेव्हा त्या रचनेला आपण कर्तरी प्रयोग म्हणतो. म्हणजे मगाशी मी जे राजाचं उदाहरण दिलं तसंच ना, राजा जशी आज्ञा देईल तशी प्रजा वागते, अगदी तसाच हा प्रकार आहे. होय ना. कर्ता जो निर्णय घेईल तो क्रियापदाला मुकाट्याने मान्य करावा लागतो. आणि ही भाषेची एक अतिशय नैसर्गिक रचना वाटते मला. अगदी बरोबर. जगातील बहुतांश भाषांमध्ये संवादाची सुरुवात ही कृती करणाऱ्यापासून म्हणजेच कर्त्यापासूनच होते. वाक्यात जो प्रत्यक्ष कृती करत आहे तो मुख्य भूमिकेत असतो. आणि साहजिकच वाक्याच्या शेवटी येणारे जे क्रियापद असते ते पूर्णपणे त्या कर्त्याच्या अधीन असते. हो. कर्ता जर पुल्लिंगी असेल तर क्रियापद तसे रूप घेते. कर्ता स्त्रीलिंगी झाला की क्रियापदालाही त्यानुसार स्वतःचे रूप बदलावे लागते. हे कर्त्याचे निर्विवाद वर्चस्व आहे. व्याकरणाच्या भाषेत सांगायचे तर कर्तरी प्रयोगात कर्ता हा नेहमी प्रथमा विभक्तीत असतो. याचाच अर्थ असा की तो पूर्णपणे स्वतंत्र असतो. त्याच्यावर कोणत्याही प्रत्ययाचा भार नसतो. आणि मला वाटतं हीच ती अत्यंत महत्वाची सुपर ट्रिक आहे, जिचा उल्लेख ह्या अभ्यास साहित्यात प्रकर्षाने केला आहे. कोणती ट्रिक म्हणताय तुम्ही? तीच, वाक्य पाहिल्यावर सर्वात आधी फक्त आणि फक्त कर्त्याकडे लक्ष द्यायचं. जर कर्त्याला कोणताही प्रत्यय लागलेला नसेल, म्हणजे कर्त्याच्या मूळ शब्दाला जोडून ने, नी, ला असे कोणतेही अतिरिक्त शब्द जोडलेले नसतील, तर जास्त विचार न करता त्याला कर्तरी प्रयोग म्हणून ओळखवता येतं. अगदी बरोबर. प्रत्यय नसणे हेच कर्त्याच्या स्वातंत्र्याचं आणि सत्तेचं मुख्य लक्षण आहे. हो ना. भाषेच्या रचनेत प्रत्यय हा एक प्रकारचा साखळदंड किंवा नियंत्रक मानला जाऊ शकतो. जेव्हा कर्ता हा मूळ रूपात असतो तेव्हा तो मोकळा असतो. त्याला कोणत्याही आधाराची किंवा बंधनाची गरज नसते. आणि याच स्वातंत्र्यामुळे तो पूर्ण वाक्यावर आणि विशेषतः क्रियापदावर आपले नियंत्रण प्रस्थापित करू शकतो. त्यामुळे कर्त्याला प्रत्यय नाही हे दिसल्या क्षणीच ती कर्तरी प्रयोगाची रचना आहे हे समीकरण अगदी स्पष्ट होतं. आता या कर्तरी प्रयोगाचे दोन मुख्य प्रकार पडतात. जे वाक्यात कर्म म्हणजेच ऑब्जेक्ट आहे की नाही यावरून ठरतात. हो. यातला पहिला प्रकार आहे सकर्मक कर्तरी प्रयोग. नावाप्रमाणेच सकर्मक म्हणजे कर्मासह येणारा. ज्या वाक्यात कृतीचा परिणाम सोसणारे कर्म उपस्थित असते तो सकर्मक कर्तरी प्रयोग. उदाहरणार्थ, तो पुस्तक वाचतो. बरोबर. या वाक्यात तो हा कर्ता आहे आणि वाचण्याची कृती कशावर घडत आहे तर पुस्तकावर. त्यामुळे पुस्तक हे कर्म आहे.
पण तरीही वर्चस्व तो या कर्त्याचेच आहे. आणि दुसरा प्रकार आहे अकर्मक कर्तरी प्रयोग. इथे वाक्यात कर्माची आवश्यकताच नसते. जसे की तो हसतो. या वाक्यात तो हा कर्ता आणि हसतो हे क्रियापद आहे. हसण्याची क्रिया कर्त्यावरच सुरू होते आणि तिथे संपते. ती दुसऱ्या कोणत्याही वस्तूंवर किंवा व्यक्तीवर संक्रमित होत नाही. सकर्मक आणि अकर्मक यातील हा फरक भाषेच्या तत्वज्ञानाच्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे. काही कृती ह्या निसर्गतःच अशा असतात ज्यांचा प्रभाव बाहेर पडत नाही. म्हणजे झोपणे, हसणे, रडणे अशा क्रिया ना? हो, झोपणे, हसणे, रडणे, चालणे या क्रिया कर्त्यापुरत्या मर्यादित राहतात. त्यामुळे तिथे कर्माचा प्रश्नच येत नाही आणि कर्ता हा निर्विवादपणे एकमेव सत्ताधीश करतो. पण जेव्हा क्रिया वाचणे, खाणे, मारणे अशी असते, तेव्हा तिथे एका कर्माची उपस्थिती अनिवार्य असते. अगदी. पण कर्तरी प्रयोगाचे सौंदर्य यात आहे की कर्म उपस्थित असूनही क्रियापद मात्र कर्त्याचेच ऐकते. हे अगदी तंतोतंत पडताळून पाहता येतं. मी मगाशी एका वाक्याचा मनातल्या मनात विचार करत होतो. आम्ही क्रिकेट खेळतो. बरं. आता या वाक्यात आम्ही हा कर्ता आहे, क्रिकेट हे कर्म आहे आणि खेळतो हे क्रियापद. जर मी इथे कर्ता बदलला आणि आम्ही ऐवजी ती हा स्त्रीलिंगी शब्द वापरला तर वाक्य आपोआप ती क्रिकेट खेळते असं होतंय. अगदी बरोबर. म्हणजे कर्म क्रिकेट तेच राहिलं, पण कर्ता बदलल्या क्षणी खेळतो या क्रियापदाचं रूप खेळते असं झालं. हे कर्त्याचं वर्चस्व किती स्पष्टपणे दिसून येतं. हेच भाषेचं जिवंत रूप आहे. आपण फक्त कर्ता बदलला आणि क्रियापदाला स्वतःचे रूप कर्त्याच्या लिंगानुसार तत्काळ बदलावे लागले. आणि संवादात आपण हे अत्यंत सहजपणे करत असतो. हो, आपल्या मेंदू एवढ्या वेगाने हे व्याकरणाचे नियम वापरत असतो की आपल्याला त्याची जाणीवही होत नाही. कर्तरी प्रयोगाची ही हुकुमशाही आपण पाहिली. पण भाषेत नेहमीच कर्त्याची दादागिरी चालत नाही. काही वेळा सत्तेचा हा लंबक कर्माकडे झुकतो. हो, संवादात असा एखादा टप्पा येतो जिथे कृती करणाऱ्यापेक्षा ज्याच्यावर कृती घडत आहे ते अधिक महत्वाचे ठरते. आणि तिथे जन्म होतो व्याकरणातील एका नव्या रचनेचा, ज्याला आपण कर्मणी प्रयोग म्हणतो. बरोबर. जेव्हा क्रियापद हे कर्त्याचे ऐकणे सोडून देते आणि कर्माच्या लिंग किंवा वचनानुसार स्वतःला बदलते, तेव्हा त्या सत्तेच्या हस्तांतरणाला कर्मणी प्रयोग म्हटले जाते. या नव्या रचनेमागे एक अतिशय सूक्ष्म भाषिक गरज दडलेली असते. अनेकदा आपल्याला कृती कोणी केली यापेक्षा काय कृती झाली यावर अधिक भर द्यायचा असतो. अशा वेळी भाषा आपोआप आपली रचना बदलते आणि कर्माला केंद्रस्थानी आणते. कर्मणी प्रयोगाची रचना ओळखण्यासाठी ज्या 3 मुख्य खुणा आहेत त्या या सत्तेच्या बदल्याचेच द्योतक आहेत. होय, त्या 3 खुणा अत्यंत अचूक आहेत आपल्या टिपणामध्ये. पहिली खूण म्हणजे या रचनेत कर्त्याला नेहमी प्रत्यय जोडलेला असतोच. जसे ने, नी, ई, शी किंवा कडून. म्हणजे जो कर्ता कर्तरी प्रयोगात पूर्णपणे स्वतंत्र होता त्याला आता प्रत्ययाच्या साखळदंडात बांधून त्याची सत्ता कमी केली जाते. आणि दुसरी खूण आहे कर्माची. इथे कर्म हे नेहमी मूळ रूपात असते, म्हणजेच त्याला कोणताही प्रत्यय नसतो. ते प्रथमा विभक्तीत विराजमान होते आणि सत्तेची सूत्रे हाती घेते. अगदी. आणि तिसरी सर्वात महत्वाची खूण म्हणजे क्रियापद. क्रियापद आता कर्त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करते आणि फक्त कर्माच्या लिंग आणि वचनानुसार चालते. कर्ता बांधेला, कर्म स्वतंत्र आणि क्रियापद कर्माच्या अधीन, हे कर्मणी प्रयोगाचे त्रिसूत्री समीकरण आहे. हे समजले की मराठी भाषेतील अनेक क्लिष्ट वाटणारी वाक्य अत्यंत पारदर्शक वाटू लागतात. आणि याच रचनेचा विस्तार करत कर्मणी प्रयोगाचे जे 5 मुख्य प्रकार मानले जातात ते भाषेच्या विविध छटा अतिशय सुंदरपणे दाखवून देतात. चला तर मग या 5 प्रकारांचे आपण थोडं सखोल विश्लेषण करूया. कारण या प्रकारांमध्ये मराठी भाषेचा इतिहास, मानसशास्त्र आणि दैनंदिन व्यवहार दडलेला आहे. नक्कीच. पहिला प्रकार आहे प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग, ज्याला साधा कर्मणी प्रयोग असेही म्हटले जाते. हा आपल्या रोजच्या पाहण्यातला अत्यंत परिचयाचा प्रकार आहे. यात कर्त्याला बहुधा ने किंवा नी हा प्रत्यय लागलेला असतो. एक साधं उदाहरण म्हणजे सुधीरने कविता वाचली. या वाक्याच्या रचनेकडे थोडी बारकाईने पाहिले तर इथे सुधीर हा कर्ता असला आणि त्याला ने हा प्रत्यय लागला असला तरी कृती पूर्ण करणारा तोच आहे. त्यामुळे अर्थाच्या दृष्टीने तो प्रधान आहे, पण व्याकरणाच्या नियमानुसार सत्ता कर्माच्या हातात आहे. समजा आपण कविता या स्त्रीलिंगी कर्माऐवजी धडा हा पुल्लिंगी शब्द वापरला तर वाक्य सुधीरने धडा वाचला असे बदलते.
कर्ता तोच आहे, पण कर्माचे लिंग बदलताच वाचलीचे वाचला झाले. इथे अर्थाच्या पातळीवर कर्ता महत्वाचा असला तरी व्याकरणाच्या पातळीवर कर्माने क्रियापदावर आपली पकड घट्ट केलेली असते. हा एक प्रकारचा सुवर्णमध्य आहे. अत्यंत रोचक. आता दुसऱ्या प्रकाराकडे जाऊया, जो भाषेच्या मानसिक आणि भावनिक अभिव्यक्तीचे उत्तम उदाहरण आहे. तो प्रकार म्हणजे शक्य कर्मणी प्रयोग. जेव्हा कर्त्याला एखादी कृती करणे शक्य असते किंवा त्याच्या अंगी ती क्षमता निर्माण झालेली असते, तेव्हा हा प्रयोग वापरला जातो. याची सर्वात ठळक खर म्हणजे क्रियापदाला व हा प्रत्यय लागतो. जसे की आजोबांना आता चालवते किंवा माझ्याने हे काम करवते. हा प्रकार क्षमतेबद्दल बोलण्यासाठी किती चपखल आणि वेगळा आहे ना. हो ना. आपण असं नाही म्हणत की आजोबा आता चालतात. आपण म्हणतो आजोबांना आता चालवते. या रचनेतील भावनिक पैलू खरोखरच अभ्यासण्यासारखा आहे. आजोबा चालतात हे एक साधं विधान आहे, त्यात एक तटस्थता आहे. पण जेव्हा आपण आजोबांना आता चालवते असे म्हणतो, तेव्हा त्यामागे एक पार्श्वभूमी असते. कदाचित ते आजारी होते, त्यांना चालणं अशक्य झाले होते आणि आता त्यांच्यात ती क्षमता पुन्हा निर्माण झाली आहे. अगदी बरोबर. याचा तो आनंद आणि ती शक्यता या एका अक्षरातून व्यक्त होते. व्याकरणाची हीच ती ताकद आहे जी शब्दांच्या पलीकडचा अर्थ पोचवते. इथेही आजोबांना या कर्त्याला ना हा प्रत्यय आहे आणि कर्माला प्रत्यय नाही. त्यामुळे हा कर्मणी प्रयोगाचाच एक अत्यंत अर्थपूर्ण विस्तार आहे. व्याकरणातून मानवी क्षमता आणि भावना कशा व्यक्त होतात हे पाहणं खरंच थक्क करणारे आहे. आता आपण तिसऱ्या प्रकाराकडे वळूया, जो क्रियेच्या शेवटचा टप्पा दर्शवतो. हा आहे समापन कर्मणी प्रयोग. समापन या शब्दाचा अर्थच मुळी पूर्ण होणे किंवा सांगता होणे असा आहे. जेव्हा एखादी कृती पूर्ण झाल्याचा बोध होतो, तेव्हा या प्रयोगाची रचना वापरली जाते. याची ओळखण्याची अत्यंत सोपी खूण म्हणजे वाक्याच्या शेवटी झाला, झाली, झाले असे शब्द येतात. उदाहरणार्थ, त्याचा पेरू खाऊन झाला किंवा तिची गोष्ट सांगून झाली. इथे कृती फक्त घडत नाहीये, तर ती संपल्याची ठाम पावती दिली जात आहे. या प्रकाराचे वैशिष्ट्य म्हणजे यात संयुक्त क्रियापदांचा वापर अतिशय कौशल्याने केला जातो. खाऊन आणि झाला हे दोन शब्द एकत्र येऊन क्रियेची परिपूर्णता दर्शवतात. जर आपण त्याने पेरू खाल्ला असे म्हटले तर तो साधा कर्मणी प्रयोग होतो. पण जेव्हा आपण त्याचा पेरू खाऊन झाला असे म्हणतो, तेव्हा त्यातून एक वेगळाच अर्थ ध्वनित होतो. कदाचित तो पेरू खाण्याची कृती एक प्रक्रिया होती आणि ती आता तिच्या अंतिम टप्प्याला पोचून संपली आहे. इथेही आपण पाहू शकतो, पेरू आणि गोष्ट या कर्मांच्या लिंगानुसार झाला आणि झाली अशी क्रियापदाची रूपे बदलत आहेत, ज्यामुळे हा स्पष्टपणे कर्मणी प्रयोग ठरतो. आता आपण चौथ्या प्रकारावर लक्ष केंद्रित करूया, जो आपल्याला थेट भाषेच्या इतिहासात घेऊन जातो. हा प्रकार आहे प्राचीन कर्मणी प्रयोग, ज्याला काही अभ्यासक पुरुष कर्मणी असेही म्हणतात. हा प्रकार आधुनिक मराठीच्या दैनंदिन संवादात सहसा आढळत नाही, पण जुन्या मराठी साहित्यात, संत साहित्यात आणि ऐतिहासिक ग्रंथांमध्ये तो मुबलक प्रमाणात पाहायला मिळतो. यात क्रियापदाला जे, जे किंवा कीजे असे प्रत्यय लागतात. एक अतिशय अभिजात उदाहरण म्हणजे नळे इंद्रासी बोलीजेले किंवा काय कर्म करीजे. हे ऐकतानाच असं वाटतं की आपण थेट ज्ञानेश्वरीच्या किंवा शिवकालीन काळात जाऊन पोहोचलो आहोत. भाषेच्या उत्क्रांतीच्या प्रवासात डोकावून पाहण्यासाठी हा प्रकार एखाद्या खिडकीसारखा आहे. 13वी-14वी शतकातील मराठी भाषा ही आजच्या मराठीपेक्षा लक्षणीयरीत्या वेगळी होती. त्या काळात संस्कृत आणि प्राकृत भाषांचा प्रभाव मोठा होता. बोलीजेले, करीजे, देईजे यांसारखी रूपे ही त्याच जुन्या भाषिक परंपरेची साक्ष देतात. पण भाषा ही कधीही स्थिर नसते, ती सतत प्रवाही असते. काळानुसार माणसाला संवादासाठी अधिक सोप्या आणि सुटसुटीत रचना हव्या असतात. त्यामुळे अशा जड आणि लांबलचक वाटणाऱ्या रचना हळूहळू मागे पडल्या. तरीही आपल्या समृद्ध साहित्यिक परंपरेचा अर्थ लावण्यासाठी आणि तो वारसा समजून घेण्यासाठी या प्राचीन कर्मणी प्रयोगाची ओळख असणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. आणि या ऐतिहासिक बदलाचाच पुढचा टप्पा म्हणून आपण 5व्या आणि शेवटच्या प्रकाराकडे पाहू शकतो, जो आजकाल अत्यंत वेगाने प्रचलित होत आहे. हा आहे नवीन कर्मणी प्रयोग किंवा ज्याला कर्मकर्तरी प्रयोग असेही म्हटले जाते. या प्रकाराची सर्वात ठळक ओळख म्हणजे यात कर्त्याला कडून हा प्रत्यय लावला जातो. उदाहरणार्थ, शिपायाकडून चोर पकडला गेला किंवा मुख्यमंत्र्यांकडून उद्घाटन करण्यात आले. या प्रकारावर थोडी अधिक सविस्तर चर्चा करणं आवश्यक आहे, कारण हा प्रकार भाषेच्या संपर्कातून होणाऱ्या बदलांचे उत्तम उदाहरण आहे. हा नवीन कर्मणी प्रयोग इंग्रजीतील पॅसिव्ह व्हॉइसशी प्रचंड साधर्म्य सांगतो.
इंग्रजीत जसे आपण द थीफ वॉज कॉट बाय द पोलीस म्हणतो, अगदी तसेच मराठीत पोलिसांकडून चोर पकडला गेला असे आपण म्हणू लागलो आहोत. इथे कर्त्याला कडून हा प्रत्यय लावून त्याचे महत्त्व जाणीवपूर्वक अत्यंत कमी केले जाते आणि चोर या कर्माला पूर्णपणे केंद्रस्थानी म्हणजे स्पॉटलाईटमध्ये आणले जाते. हे खरंच विचार करायला लावणार आहे. म्हणजे आपण मराठी व्याकरणातील प्रयोग या संकल्पनेचा एक संपूर्ण प्रवास पाहिला. कर्ता हा स्वतंत्र आणि सर्वोच्च सत्ताधीश असण्यापासून ते कर्माच्या हातात सत्ता जाण्यापर्यंत. आणि क्रियेची शक्यता, पूर्तता, इतिहास ते आधुनिक कडूंच्या रचनेपर्यंतचा हा प्रवास अत्यंत वेधक आहे. आता आपण आजच्या या सखोल चर्चेच्या निष्कर्षाकडे आलो आहोत. आज आपण जे काही पाहिलं त्याचा जर एक व्यापक गोषवारा द्यायचा झाला तर असं म्हणता येईल की वाक्यातील सत्तेच्या या खेळात जर कर्ता कोणत्याही प्रत्ययाशिवाय स्वतंत्र असेल आणि क्रियापद त्याच्या आदेशानुसार चालत असेल तर तो कर्तरी प्रयोग. आणि जर कर्त्याला प्रत्ययाचा साखळदंड घातला असेल, कर्म स्वतंत्र असेल आणि क्रियापद कर्माच्या इशाऱ्यावर नाचत असेल तर तो कर्मणी प्रयोग. ही दोन मुख्य सूत्रे लक्षात ठेवली की व्याकरणाची ही गुंतागुंत अगदी सहज सुटते. हे अगदी अचूक विश्लेषण आहे. पण या सगळ्या तांत्रिक चर्चेचा व्यावहारिक पातळीवर काय उपयोग असा प्रश्न ऐकणाऱ्या प्रत्येकाला पडू शकतो. नक्कीच. व्याकरणाची ही समज केवळ परीक्षांच्या पेपरपुरती किंवा अभ्यासक्रमापुरती मर्यादित नक्कीच नाही. दैनंदिन जीवनात जेव्हा आपण संवाद साधतो, व्यावसायिक पातळीवर एखादा महत्त्वाचा ईमेल लिहितो किंवा वर्तमानपत्रातील एखादा लेख वाचतो, तेव्हा प्रत्येकाला थोडा विचार करायला भाग पाडेल. तो कोणता विचार? आपण मगाशी नवीन कर्मणी प्रयोगाबद्दल सविस्तर बोललो, जिथे आपण कडून हा प्रत्यय वापरतो आणि तो अगदी इंग्रजी पॅसिव्ह व्हॉईस सारखाच भासतो. ऐकणाऱ्या प्रत्येकाने आता या एका गोष्टीवर नक्की विचार करावा की आजकाल आपण आपले दैनंदिन संवाद साधताना किंवा विशेषतः बातम्या वाचताना आणि ऐकताना नकळतपणे या नवीन कर्मणी प्रयोगाचा प्रमाणाबाहेर वापर करत आहोत का? हा खूपच महत्त्वाचा मुद्दा आहे. इंग्रजी भाषेच्या वाढत्या संपर्कामुळे आणि प्रभावामुळे त्यांच्या पॅसिव्ह व्हॉईसच्या रचनेच्या आहारी जाऊन आपली जी मूळ आणि अत्यंत नैसर्गिक मराठी वाक्यरचना आहे ती आपण हळूहळू विसरत नाहीये ना. म्हणजे साधा कर्तरी किंवा साधा कर्मणी प्रयोग, उदाहरणार्थ पोलिसांनी चोराला पकडले असे अत्यंत साधे, थेट आणि नैसर्गिक मराठी वाक्य वापरण्याऐवजी आपण पोलिसांकडून चोर पकडला गेला असे इंग्रजी वळणाचे थोडे जड जवाहीर वाक्य तर जास्त वापरू लागलो नाही आहोत. भाषेची आणि भाषेच्या रचनेमागचे हे विज्ञान ऐकणाऱ्या सर्वांना नक्कीच एका नव्या दृष्टीने विचार करायला लावेल. नक्कीच ही चर्चा खूपच माहितीपूर्ण ठरली. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या, रंजक आणि माहितीपूर्ण विषयासह. तोपर्यंत विचार करत रहा, नवनवीन गोष्टी शोधत रहा आणि भाषेतील या सुंदर छटांचा आनंद घेत रहा.